आनंद महाराज की जय। जय जय श्री राधे। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवरञ्चनुतं शरण्यं वृत्यार्त्यं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम्। यौन्तप्रवेशमवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वांनी मोठ्या प्रेमाने आपलं मन प्रसन्न करण्याकरता टाळी वाजू भजन करायचं आहे। राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्यामा श्याम श्याम राधे राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्यामा श्याम श्याम राधे राधे। राधे कृष्णा बोला सगळेजण। कृष्णा राधे राधे। राधे श्यामा श्याम श्याम राधे राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्णा कृष्णा राधे राधे। राधे श्याम श्याम राधे राधे। सर्वांनी बोलायचे भजन। राधे कृष्णा कृष्णा राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्णा कृष्णा राधे राधे। राधे श्याम श्याम राधे राधे कृष्णा कृष्णा राधे राधे। राधे राधे श्यामा 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 राधे राधे राधे। राधे कृष्णा कृष्णा राधे राधे। जय हो। राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे। राधे कृष्णा कृष्णा राधे राधे। राधे श्याम श्याम राधे राधे। टाळी टाळी। जय हो।
राधे राधे जय हो हरि बोल राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्णा 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 राधे 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 श्यामा क्या बात? राधे श्यामा 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे जय हो राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम राधे राधे जय हो हरि बोल जय हो क्या बात है जय हो शाबाश हो राधे कृष्णा 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 राधे 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 श्यामा श्याम श्याम राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा 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 राधे 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 श्यामा 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे ओ राधे कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम श्याम राधे राधे हो श्याम श्याम राधे राधे श्याम राधे राधे हो श्याम श्याम राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय श्री संत गजानन महाराज की जय जय श्री राधे परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्त वांचा कल्पत्र रुक्मिणी प्राण संजीवन भगवान बालकृष्णाची वाङ्मय प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे. आपण जी कथा ऐकत आहोत तो एक ग्रंथ नाही तर तो साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहे. आपण ग्रंथाचं दर्शन घेत नाही, साक्षात कृष्ण परमात्म्याचं दर्शन आपण घेत आहोत. प्रत्यक्ष कृष्ण येवही ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. आणि हा
ग्रंथ भागवत नावाचा ग्रंथ हा कीर्तनकारांचा प्राण आहे. आणि आपल्या जीवनामध्ये दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती करून देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे. आणि ही कथा आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही कथा मंदिरात जायला सांगणार नाही. आपल्याला ही कथा एखाद्या वेळेला मंदिरात जायला सांगणार नाही, तर ही कथा आपल्या घराला मंदिर बनवायला सांगेल. आपल्या घराचं मंदिर बनावं असं ज्याला वाटतंय ना, त्यांनी श्री संत गजानन महाराजांच्या सानिध्यात चालू असलेली ही भागवत कथा श्रवण केली पाहिजे. ही कथा श्रवण केली की नक्कीच आपल्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. श्री संत गजानन महाराजांच्या या दरबारामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने गेली अनेक वर्षापासून चालत असलेली ही सुंदर प्रकारची श्रीमद भागवत कथा, अनेक वर्ष झालं या कथेचे असं मला कळालं की 38 वर्ष पूर्ण होत आहेत. गेली अनेक वर्ष अनेक महात्म्यांच्या मुखारविंदातून अमृतमयी वाणीतून आपण ही कथा श्रवण केली. आणि याच श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेली 25 वर्षापासून या ठिकाणी कथा चालू आहे. यावर्षी या कथेचं श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये 25वा वर्ष अर्थात रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या मंदिराला या ठिकाणी बांधून 25 वर्ष पूर्ण होत आहेत. श्री संत गजानन महाराजांच्या मूर्ती स्थापना करून 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 25 वर्ष झालं श्री संत गजानन महाराजांचा भक्त परिवार या ठिकाणी अखंडपणाने कुठल्याही प्रकारचा आळस न करता दररोज पूजा नैवेद्य दररोज या ठिकाणी होतो. आणि त्यातली त्यात दर गुरुवारचा हा उत्सव तर वेगळाच आहे. काल गुरुवार होता. कालच्या दिवशी सर्वांना त्या ठिकाणी गजानन महाराजांचा बेसन भाकरीचा प्रसाद, काय आनंद होता कालचा. दर गुरुवारी या ठिकाणी हा आनंद आपल्याला या ठिकाणी मिळतोय. दर गुरुवारी आपल्याला श्री संत गजानन महाराजांचा प्रसाद भेटतोय. आपल्या सर्वांचं भाग्य आहे. श्री संत गजानन महाराजांच्या या मंदिरामध्ये अनेक सेवेकरी मंडळी, काही ही कमिटी आहे. ही कमिटी आपल्या प्रपंचाचा विचार कमी करतात, पण श्री संत गजानन महाराजांच्या दरबारामध्ये किती सेवा वाढवता येईल याचा विचार जास्त करतात. म्हणून मला असं वाटतं या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जे तन मन धनाने सेवा करतात ना, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवल्याच पाहिजे. कारण आपण आपल्या प्रपंचामध्ये खूप वेळ देतो, पण परमार्थासाठी देण्याकरता आपल्याकडे वेळ कमी असतो. पण ही सगळी मंडळी अतिशय सुंदर प्रकारचा वेळ आपला परमार्थासाठी खर्च करतात. सेवा उत्कृष्ट चालू आहे. आणि ही कथा या ठिकाणी या 25व्या वर्षामध्ये रौप्य महोत्सव वर्षामध्ये या ठिकाणी सर्व सप्ताह कमिटी कार्यक्रमाचे आयोजक मंडळीच्या वतीने आमचे राजू शेठजी असतील पिंगळे, तसेच आमचे अभिषेक भैया, तसेच सर्व मंडळी, तसेच आमचे वैष्णव साहेब, या सर्वांच्या माध्यमातून आजची ही सेवा, या वर्षीची सेवा ही माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. श्री संत गजानन महाराजांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन जशी जमेल तशी सेवा करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करेल. तुम्ही सर्व श्री संत गजानन महाराजांच्या दरबारामध्ये उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन या ठिकाणी मी माझ्या कथेला आरंभ करत आहे. आज या कथेचा अतिशय सुंदर प्रकारचा प्रसंग आपल्याला पाहायचा आहे. गेली अनेक दिवसापासून ही कथा आपण श्रवण करत आलेला आहात. या कथेचा या ठिकाणी आजचा 6वा दिवस आहे. बरोबर आहे ना? 6वा दिवस आहे. गेली 5 दिवस आपण ही कथा श्रवण केली. 5 दिवसामध्ये अतिशय सुंदर प्रकारची कथा आपण मनोभावे श्रवण केलेली आहे. कालच्या प्रसंगामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं अतिशय सुंदर प्रकारचं चरित्र आपण श्रवण केलं. कालच्या प्रसंगामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकत असताना गोवर्धन पर्वताची कथा आपण ऐकली. गोवर्धन पर्वताची पूजा काल उत्साहाने गोकुळामधून त्या ठिकाणी वृंदावनामध्ये जातात आणि अतिशय उत्साहाने त्या ठिकाणी 56 प्रकारचे पदार्थ तयार करतात. गोकुळामध्ये 56 प्रकारचे पदार्थ तयार करून भगवान गोवर्धनाची पूजा करायची आहे. सगळेजण पूजा करायला जातात. त्यावेळेला पूजा केल्यानंतर काल संकट आलं होतं इंद्राचं, की त्या ठिकाणी
काट्या लावल्या सगळ्यांनी आणि तो पर्वत उचलला. काल आपण अतिशय उत्साहाने तो प्रसंग ऐकलेला आहे. भगवंताने त्या ठिकाणी करंगोळीवरती पर्वत धारण केला. करंगोळीवरती आपल्या करंगोळीवरती पर्वत धारण केल्यामुळं त्या भगवान कृष्ण परमात्म्याचं नाव असं पडतं गिरीधारी. काय नाव पडतं? गिरीधारी. ज्यांनी गिरी धारण केला त्याचं नाव गिरीधारी पडतं. पण शास्त्र काय बघा, भगवान कृष्ण परमात्म्याने एक गोवर्धन पर्वत उचलला. सर्वांच्या सहकार्याने त्या भगवंताचं नाव गिरीधारी पडलं. काय असतं बघा, मोठ्या माणसाने छोटं काम केलं तरी त्याचं नाव मोठं होत असतं. मोठ्या माणसाने छोटं काम केलं तरी नाव मोठं होत असतं. छोट्या माणसाने किती मोठं काम करू द्या त्याचं नाव मोठं होत नाही लवकर. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एक गोवर्धन पर्वत उचलला. भगवंताचं नाव गिरीधारी पडलं. आमच्या हनुमानजीने किती पर्वत उचलले? कोणी गिरीधारी म्हटलं का हनुमानजीला? हनुमंताला कोणी गिरीधारी म्हटलं का? हनुमान ने कितने गिरधर उठाए लेकिन गिरधर कहीं ना कोई. बडो की हो तो बडाई, गरीब को पूछे ना कोई. मोठ्या माणसाचा मोठेपणा वाढत असतो. तुम्ही माऊलीच्या पालखी सोहळ्यात गेला असाल तर तुमच्या लक्षात येईल बघा, माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये 15-20 दिवस माणसं पायी पायी चालतात. बिगर पायात चपला न घालता त्या ठिकाणी चालतात. पायाला फोड येतात तरी सुद्धा थांबत नाही, चालत राहतात. पायातून रक्त निघतं तरी चालत राहतात आणि चालत राहतात आणि त्यांचं त्या ठिकाणी 20-25 दिवस चालतात. आणि शेवटच्या दिवशी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येतात. कशाला? पूजा करायला. एकादशीची पूजा करायला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येतात आणि एक अर्धा किलोमीटर चालतात. किती? अर्धा किलोमीटर चालतात. अर्धा किलोमीटर. सगळ्या पेपरला बातमी येते, मुख्यमंत्री पायी पायी, मुख्यमंत्री पायी पायी. एक अर्धा किलोमीटर मुख्यमंत्री चालले की त्यांचं मुख्यमंत्री पायी पायी नाव येतं. पण आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पायी चालत गेलेल्या वारकऱ्याचं नाव सुद्धा येत नाही. कारण का? बडो की होत बडाई, गरीब का पूछो ना कोई. हनुमान ने कितने गिरधर उठाए लेकिन गिरधर कहीं ना कोई. अर्थात भगवान कृष्ण परमात्म्याने गोवर्धन पर्वत उचलला. सगळ्यांच्या काठ्या लावलेल्या. सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलं, कृष्णा एक काम कर, घे आराम कर थोडा, काठ्या काढून, आम्ही आमच्या काठ्या लावलेल्या आहेत, तू करंगोळी काढून घे. करंगोळी काढून घे म्हटल्यानंतर त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, या ठिकाणी नाही रे, करंगोळी काढून घेतलं जमणार नाही रे. नाही म्हटले, घे करंगोळी काढून. अरे नाही जमणार. पण तेवढ्यामध्ये गोपाळ म्हटले, अरे तुला वाटतं का तुझ्या करंगोळी पर्वत आहे? अरे आमच्या काट्या आहेत, आम्ही म्हणून पर्वत आधार आहे. काय म्हणतो तो? आम्ही म्हणून पर्वत आधार आहे, आम्ही म्हणून चालतंय, आम्ही म्हणून सगळं चालतंय, मी म्हणून घर चालतंय. आहे का ना? मी म्हणून घर चालतंय, आहे का ना? असं माणूस घरामध्ये म्हणतो ना, मी म्हणून. मी गेल्यावर कळण, मी गेल्यावर कसा अंधार पड. आता काय 500 व्होल्टचा बल्ब काय केलं? अर्थात माणूस म्हणजे काय लय मोठा या ठिकाणी असं बोलतो की माझ्यामुळं चालतं. प्रत्येकाला असं वाटतं, माणसाला वाटतं माझ्यामुळं चालतं. पण या ठिकाणी प्रत्येकाला, गोपाळांना जसा थोडा मानसिक गर्व होतो तसा प्रत्येकाला घरामध्ये आपल्याला गर्व होत असतो. माझ्यामुळं चालू आहे, मी नसतं तर या ठिकाणी चाललं नसतं. म्हणून या ठिकाणी गोपाळ म्हणतात, कृष्ण आम्ही काठ्या लावल्या नसता तर पर्वत आधार राहिला नसता. घे करंगोळी काढून. भगवान परमात्मा म्हणतायत नाही जमणार. करंगोळी काढून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस सगळ्यांच्या काट्या तुटल्या. ही आपण उदाहरण पाहिलं. कृष्ण परमात्म्याला विनंती केली, भगवान तुझ्याशिवाय हे पर्वत आधार राहू शकत नाही. अरे ज्याच्या सत्तेशिवाय हे जग चालू शकत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय या ठिकाणी वृक्षाचं पान हलू शकत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय या जगतामध्ये प्राण सुद्धा या ठिकाणी चालत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय समुद्राची या ठिकाणी रेखा ओलांडावी, समुद्र रेखा नोलंडावी, पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण वाहले जो जगाती चाळीता, म्या नेमिल्या साता काळू ग्रासे तसे भूता. ज्याच्या सत्तेशिवाय काळ सुद्धा कोणाला नेऊ शकत नाही, परमात्म्याच्या सत्तेशिवाय या जगतामध्ये काही चालत नाही. म्हणून परमात्म्याची सत्ता आहे, म्हणून तर सगळं चालतंय ना, म्हणून चालतंय. म्हणून या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याने गोवर्धन पर्वताची पूजा करून गोवर्धन पर्वताचा विशेष मान वाढवला
आणि त्यानंतर आता पुढचे प्रसंग त्या ठिकाणी सांगत असताना सुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात, राजा भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळत असताना अनंत प्रकारच्या लीला केल्या. त्यामध्ये चेंडूफळी नावाचा खेळ खेळत होते. चेंडूफळी नावाचा खेळ खेळत असताना चेंडू कळंबाच्या झाडावरती गेला आणि कळंबाच्या झाडावरती चेंडू गेल्यानंतर त्या ठिकाणी तो चेंडू काढायचा आहे. कृष्ण परमात्मा म्हणतायत मी तो चेंडू काढणार आहे, मला कळंबाच्या झाडावरती जायचं आहे. गोपाळ म्हणतात जाऊ दे रे कृष्णा, आता दुसरा चेंडू बघू आपण, पण तू कशाला जातो त्या कळंबाच्या झाडावरती? नको जाऊ रे ते कळंबाच्या झाडावरती. का? कारण त्या कळंबाच्या झाडावरती तू जर गेलास ना, तर ते कळंबाचं झाड यमुनेच्या डोहाच्या किनाऱ्यावरती आहे आणि त्या यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प राहत आहे. कालिया नावाचा सर्प विषारी आहे. एखादी गाय जर पाणी पिण्याकरता त्या यमुनेच्या डोहामध्ये गेली ना, तर ती गाय गतप्राण होते. एखादा पक्षी जर त्या डोहाच्या वरून उडत उडत चालला, तर त्या ठिकाणी तो पक्षी सुद्धा कालियाच्या विषाने जळून भस्म होतो. कालियाचा एवढा विषाचा प्रताप आहे. मग तो कालिया मात्र त्या ठिकाणी यमुनेच्या डोहामध्ये राहतोय. त्या कालियाला आता बाहेर काढायचंय म्हणून भगवान कळंबाच्या झाडावरती चढतात. कळंबाच्या झाडावरती चढल्यानंतर तो चेंडू यमुनेच्या डोहात पडतो आणि भगवान कृष्ण परमात्मा कसलाच विचार न करता त्या यमुनेच्या डोहामध्ये उडी घेतात. गोपाळांनी पाहिलं. गोपाळ म्हटले कृष्ण यमुनेच्या डोहात बुडाला आणि सगळे गोपाळ पळत जातात यशोदा मैयाकडे. यशोदा मैयाला म्हणतात मैया तुझा कृष्ण यमुनेच्या डोहामध्ये बुडाला. यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला ना. 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 हो हो यशोदे तुझा कान्हा त्यांचा पाठ आहे, त्यांनी म्हणायचंय डोही बुडाला ना. यशोदे तुझा कान्हा हो यमुना डोही बुडाला ना. हो खेळत होता चेंडू फळी चेंडू बुडाला ना. खेळतो होतो चेंडू फळी चेंडू बुडाला ना. खेळत होता चेंडू फळी चेंडू बुडाला ना. खेळत होतो चेंडू फळी चेंडू बुडाला ना. ना 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 ना. यशोदे तुझा कान्हा जय हो. यमुना डोही बुडाला ना. यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला ना. यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला ना. यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला ना. गोपाळ सांगतात यशोदा मैयाला म्हणतात यशोदे तुझा कृष्ण परमात्मा आहे ना, तुझा कान्हा आहे ना, यमुनेच्या डोहामध्ये बुडालाय. यमुनेच्या डोहात बुडाला म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी सगळे पळत येतात आणि यमुनेच्या डोहाच्या जवळ आल्यानंतर मागे सरे माय पाऊला पाहुली. प्रेम आहे भगवंतावरती, पण मरण कोणाला आवडत नाही. शेवटी त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा यमुनेच्या डोहामध्ये उडी मारतात. यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प राहतो. कालिया नावाचा सर्प त्या ठिकाणी राहत असताना कालियाच्या पत्न्या म्हणतात अरे कशाला आलास तू इथं? अरे किती अतिशय सुंदर प्रकारचा मुलगा आहे तू, एवढा अतिशय सौंदर्य संपन्न मुलगा, अतिशय नाजूक मुलगा, आणि तू या यमुनेच्या डोहामध्ये उडी मारलीस. अरे लवकरात लवकर तू वापस जा. आमचा पती जर जागा झाला ना तर तुला जिवंत सोडणार नाही. भगवान कृष्ण परमात्मा म्हणतायत तुमच्या पतीलाच भेटाय आलोय मी.
कोणाला भेटायला? तुमच्या पतीलाच भेटायला. त्याचाच काटा काढायचा आहे मला, त्यालाच मला इथून वाट लावायचं आहे. आलोय म्हटले त्या कालिया सर्पालाच भेटण्याकरता आलोय. कुठे आहे तुमचा पती? कालिया जागा होतो आणि कालिया धावून त्या ठिकाणी रागाने क्रोधाने त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्यावरती झडप मारतो. 7 फण्याचा कालिया सर्प भगवंताच्या अंगावरती धावून जातो. धावून गेल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी उडी मारतात आणि त्याच्या मस्तकावरती त्या ठिकाणी लाताचा प्रहार करायला सुरुवात करतात. 7 फण्याचा कालिया सर्प आहे आणि त्या 7 फण्याच्या कालिया सर्पाच्या मस्तकावरती भगवान कृष्ण परमात्मा तांडव नृत्य करतायत, नाचतायत. तांडव नृत्य करतात, नाचतात. नाचत नाचत असताना त्यावेळेला त्या ठिकाणी एवढं नाचतात आणि त्या कालियाच्या मुखातून रक्ताचा स्राव होतो, रक्ताचा स्राव. कालिया म्हणतोय, भगवान का तुम्ही मला एवढं मारताय? का तुम्ही मला एवढं त्रास देता? का मला एवढा लाताचा प्रहार करता? भगवान कृष्ण परमात्मा म्हणतायत, मी तुला लाता मारत नाही, तुझा अहंकार घालवतोय. अहंकार घालवतोय. तुझ्याकडे अहंकार आहे. तुझ्याकडे अहंकार असल्यामुळे तुझ्या अहंकाराचा नाश करण्याकरता मी या ठिकाणी तुला लाताचा प्रहार करतोय आणि माणसाच्या जीवनामध्ये तुला नम्र व्हायला शिकवतोय, असं कालियाला भगवान म्हणतात ना. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये अहंकार नसावा, माणसाच्या जीवनामध्ये नम्रता असली पाहिजे. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. जय हो. अरे नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करो भल्या माणसा, नको अभिमान करो भल्या माणसा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करो भल्या माणसा, नको अभिमान करो भल्या माणसा. कशाचा अभिमान करता? ऐका ना, आपल्या आयुष्यामध्ये काय मिळवलंय आपण? येताना आपण रिकाम्या हाताने आलो आणि जाताना सुद्धा आपल्याला रिकाम्या हाताने जायचं. आपल्याकडे किती असलं तरी आपल्याला सगळं इथं ठेवायचं आणि ठेवून जायचं. माणसाच्या जीवनामध्ये माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे माझं, ते माझं, ते माझं, माझं घर, माझं बंगला, माझा परिवार, माझा नातू माझ्याशिवाय राहत नाही. काय बरोबर आहे ना? नातू माझ्याशिवाय झोपत नाही. कशाचं नाही, तुम्ही गेल्यावर नातू खुशाल राहणार आहे, काळजी करू नका. तुम्ही जा, फक्त प्रत्येकाला सोडून जायचंय. माझे आई वडील माझ्यावरती प्रेम करतात, माझी पत्नी माझ्यावरती प्रेम करते, माझा मुलगा माझ्यावरती प्रेम करतो. महाराज एवढं सगळं कमवलंय. पहिलं काही नव्हतं बरं का महाराज आमच्याकडं. आमच्या आईवडिलाच्या काळात आमच्याकडं काही नव्हतं. पट्ट्या जेव्हा सरपंच झाला सगळं कमवलं. पट्ट्या जेव्हा असं झालं, अरे पण तुझ्या आईवडिलाच्या कृपेनेच कमवलंय ना, कशाचा गर्व करताय आपण? गर्व करू नका. हात जोडून विनंती या कथेची. आपल्या आयुष्यामध्ये हे सगळं सोडावं लागणार आहे आणि एक दिवस रिकाम्या हाताने जावं लागणार आहे. रिकाम्या हाताने आलो तर रिकाम्या हाताने जायचंय, म्हणून गर्व कधी करायचा नाही. तो दिसाची दुनिया छाती फुगवून चालून कोरे, नाक तू सुखाने बोल भद्र बोलून कोरे. संतांच्या वचनांचा, संतांच्या वचनांचा नको अपमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या
जीवनामध्ये अभिमान कधी करायचा नाही सज्जनांनो. काय आपल्या जीवनामध्ये मोठमोठ्या राजे लोकांना आपल्याला इथं सगळं ऐश्वर सोडून जावं लागलं हे पाहायला भेटलं का नाही आपल्याला? राजा रावणासारख्याला काही सोबत नेता आलं नाही. तुमचं आमचं काय आहे? म्हणून आपण गर्व कशाचा करतोय? गर्व करायचा नाही. गर्वाचं घर खाली असतं. म्हणून अभिमान कधी करायचा नाही. अभिमान करायचा नाही. आणि अहंकार हा सगळ्यात मोठा घातक आहे माणसाच्या जीवनामध्ये. नम्रता फार महत्वाची. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. जो नम्र होतोय ना, जो नम्र होतो तो परमात्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये कोणतो म्हणून नम्र झालं पाहिजे. जेत संपत्ती आणि दया वबी धेनात आणा. जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया. तेत जाण धनंजया विभूती माझी. जिथं संपत्ती आहे आणि त्या संपत्तीला संस्कृतीची जोड आहे ना, तिथं भगवान परमात्मा राहतो. जिथं संपत्ती आणि संस्कृती एकत्र येतात तिथं भगवंताचं वास्तव्य आहे. म्हणून नम्र असलं पाहिजे माणसाने. नम्र. पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला नम्रता शिकवायच्या. पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी नम्रता शिकवायच्या. पूर्वीच्या काळामध्ये जुने काही माणसं आहेत, जुन्या या ठिकाणी माझ्या आजीच्या वयामधील, आईच्या वयातील महिला मंडळी त्यांना माहिती आहे. जुन्या काळामध्ये घराचे दरवाजे अतिशय लहान असायचे. घराचे दरवाजे नम्र व्हायला शिकवायचे. एखाद्याच्या घरामध्ये जायचंय ना, एखाद्या गरीबाच्या घरामध्ये जायचं तर त्यावेळेला तो गरीबाचा दरवाजा खुज्जा असायचा. एखादा श्रीमंत त्या गरीबाच्या घरी जायचा ना, गरीबाच्या घरी गेल्यानंतर तो गरीबाचा दरवाजा त्या श्रीमंत माणसाला सांगायचा, तुला यायचंय ना आमच्या घरामध्ये, चल वाक. अरे मी लय श्रीमंत आहे. असेल श्रीमंत, चल वाक. अर्थात या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये दरवाजा सुद्धा नम्र व्हायला शिकवत होता. पूर्वीच्या काळातली ज्वारी सुद्धा नम्र व्हायची. ज्वारीचं कणीस असं पीक वाढायचं. ज्वारीचं कणीस असा आकडा करायचं आणि आकडा करून ते मुळाकडे बघायचं. हे बघ मुळा, इतक्या वरी आलो तुझ्यामुळं. गगन भीती झालो तुझ्यामुळं. आकाशातली हवा पाहतो हे तुझ्यामुळं. हे सगळं पाहतो तुझ्यामुळे. हे मुळाचे उपकार त्या ठिकाणी मानायचं. पण आताचे कंस मुळाचे उपकार मानत नाहीत. कंसाचं नाही सांगत मी, कंसाचं सांगतोय का? अर्थात या ठिकाणी सध्याच्या काळामध्ये या ठिकाणी काय काय घरी गेल्यानंतर महाराज म्हणतात, महाराज हे आमचा बंगला आहे बघा. हे बंगला, हे हॉल आहे, हे फर्निचर 3 लाखाचं आहे बघा हॉल मधलं नुसतं. बर, पुढे बेडरूम आहे म्हटलं, ही बेडरूम मध्ये बाथरूम म्हणले, बाथरूम किती आहे म्हणले, बाथरूम 4 लाखाचं आहे. बाथरूम 4 लाखाचं आहे. हे सगळं आहे. महाराज पूर्वी काय नव्हतं बरं का, पूर्वी काय नव्हतं. आमच्या वडिलाच्या काळात नव्हतं बरं का काही. पण पठ्ठ्या जेव्हा करता झाला, अरे सगळं खरं आहे. यात आमच्या आई वडिलाचं काही नाही बरं का. काय म्हणायचा, यात आई वडिलाचं काही नाही बरं का. आणि मग मी त्याला सांगितलं, बाबा यात आई वडिलाचं काही नाही, यात आई वडिलाचं काही नाही, पण तुझ्या जीवनात त्यांचे आशीर्वाद आहे म्हणून तर तुला भेटले ना. आई वडिलाच्या कृपेशिवाय तरी तुला भेटणार नाही ना. आई वडील आहे म्हणून तर तू आहे ना. आई वडील नसते तर तू या ठिकाणी असता का? आई वडिलाशिवाय अस्तित्व नाही. म्हणून कधी गर्व करायचा नाही, कधी अहंकार करायचा नाही. माणसाच्या जीवनामध्ये अहंकार नसला पाहिजे. म्हणून कालिया तुझ्या जीवनामध्ये या ठिकाणी अहंकार आहे. तुझा अहंकार नष्ट करायचा आहे. नष्ट करायचा अहंकार म्हणून कालियाच्या मस्तकावरती लाताचा प्रहार केला. कालियाला तिथून हाकलून दिलं जातं. सांगितलं जातं, कालिया तू यमुनेच्या डोहामध्ये राहायचं नाही. यमुना भक्ती आहे आणि भक्तीमध्ये कालिया रूपी विकार नकोय. कालिया चल निघायचंय तू आता. कालिया रूपी विकार निघाला आणि रमण द्वीपामध्ये त्याला पाठवलं. कालियाची कथा या ठिकाणी सांगितली. भगवान परमात्मा खेळ खेळतात, अनेक प्रकारचे आनंद घेतात. आनंद घेत असताना भगवंताच्या चरित्राचा विचार असा आहे, माणसाच्या जीवनामध्ये या ठिकाणी आनंद घेतला जातो. भगवान कृष्ण परमात्मा जगाचा मालक आहे. सगळी सत्ता त्या परमात्म्याच्या हातामध्ये आहे. परमात्म्याच्या हातामध्ये सत्ता आहे. पण एवढा सत्ताधीश असलेला परमात्मा गोपाळांच्या सोबत खेळ खेळत असताना गोपाळासोबत इतका तन्मय होऊन खेळ खेळतो की गोपाळासारखाच मुलगा होतो. गोपाळासारखंच त्या ठिकाणी एकमेकांना आरोतुर बोलतात. कृष्णा चल इकडं, कृष्णा. एक जणांनी विचारलं, अरे गोपाळांनो तुम्ही त्या परमात्म्याला आरोतुर बोलताय? अरे तो जगाचा मालक आहे, तो परमात्मा आहे, त्याला तुम्ही आरोतुर बोलता, कृष्ण म्हणता, कृष्णा चल इकडं म्हणता. हे योग्य आहे का? गोपाळांनी सांगितलं, ते तुमच्यासाठी देव असेल, तुमच्यासाठी देव असेल. नाही पण तो देव आहे ना. म्हटलं कोणता देव? ज्याच्या खांद्यावर कांबळे आहे. या ठिकाणी तो देव आहे. तो देव
हातामध्ये काठी आहे, बासरी आहे, तो देव आहे. भगवान कृष्ण परमात्म्याला पाहून त्या गोपाळ म्हणतात, अरे या कृष्णाला तुम्ही देव म्हणत असाल, पण ह्यो आमचा देव नाही. आमचं आणि कृष्णाचं काय नातं आहे? काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार जय हो, है. टाळी वाजवा सर्वांनी. मेरे मन का मन तो दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. तू मेरा यार है, मेरा 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 दिलदार है. ओए 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 काली कमली वाला मेरा यार हरि बोल. है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार. राधे राधे. टाळी वाजवायची सर्वांनी. जय हो. तू मेरा मैं तेरा प्यार, ये जीवन अब तेरे सहारे. ये जीवन अब तेरे सहारे, ये जीवन अब तेरे सहारे. तू मेरा मैं तेरा प्यार, ये जीवन अब तेरे सहारे. ये जीवन अब तेरे सहारे, ये जीवन अब तेरे सहारे. ओ तेरे हाथ इस जीवन की पतवार है, तेरे हाथ इस जीवन की पतवार है. मेरे मन का मोहन को दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है. मेरे मन का मोहन तो दिलदार है. ओ मेरे मन का मोहन तो दिलदार है. जय हो. एक टाळी एक. पागल प्रीत की एक ही आशा, धर दे दिल दर्शन का प्यासा. धर दे दिल दर्शन का प्यासा, धर दे दिल दर्शन का प्यासा. ओ पागल प्रीत की एक ही आशा, धर दे दिल दर्शन का प्यासा. धर दे दिल दर्शन का प्यासा, धर दे दिल दर्शन का प्यासा. हम भक्तों को बस तुझसे ही प्यार है, हम भक्तों को बस तुझसे ही प्यार है. मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है. जय हो. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ तू मेरा यार है, मेरा दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार
कृष्ण परमात्मा तुमच्यासाठी देव असेल, पण तो आमच्यासाठी मात्र तो आमचा बालसखा आहे, आमचा मित्र आहे, तो यार आहे. अर्थात या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीला करत गोकुळामध्ये चालू आहेत. अधिक वय वाढत चाललंय भगवंताचा. आता 8-9 वर्षाचे भगवान होतात आणि भगवान कृष्ण परमात्मा आता 8-9 वर्षाचे झाल्याच्या नंतर एक दिवस शरद पौर्णिमेची रात्र आहे. भगवान कृष्ण परमात्मा वृंदावनामध्ये जातात. वृंदावनामध्ये जाऊन त्या ठिकाणी बासरीचा आवाज करतात, बासरी वाजवतात भगवान कृष्ण परमात्मा. बासरीचा मधुर ध्वनी कन्हैयाच्या बासरीमधून निघतो. वृंदावनातलं पवित्र वातावरण आहे. वृंदावनामध्ये शरद पौर्णिमेची रात्र आहे. बासरीचा आवाज त्या ठिकाणी येतो, पक्ष्यांचा किलबिलाट त्या ठिकाणी येतो. ते बासरीचा आवाज कानावरती गोपिकांच्या पडला आणि गोपिकांच्या कानावरती तो बासरीचा आवाज पडल्याबरोबर त्या गोपिका घर काम करत होत्या. काही गोपिका गाईचं दूध काढत होत्या. दूध काढत असताना बासरीचा आवाज कानावरती पडला. ते पात्र दुधाचं तसंच टाकलं आणि त्या आवाजाच्या दिशेने ती गोपिका निघाली. काही गोपिका आपल्या लेकराला जीव घालत होत्या. त्या लेकराला जीव घालताना तेवढ्यामध्ये बासरीचा आवाज कानावरती पडला आणि त्या बासरीच्या आवाजाच्या दिशेने निघाली. काही गोपिका घरामध्ये त्या ठिकाणी काम करत होत्या. घर काम करत असताना तेवढ्यामध्ये बासरीचा आवाज कानात पडतो आणि त्या सगळ्या गोपिका वृंदावनात बासरीच्या दिशेने निघाल्या. बासरीच्या दिशेने निघाल्याबरोबर बासरी ऐकण्याकरता जात आहेत. वृंदावनामध्ये देहुडा चरणी भगवान कृष्ण परमात्मा उभा आहे. पवित्र वातावरण आहे. चांदणं पडलेलं आहे. शरद पौर्णिमेची रात्र आहे. चंद्राचा प्रकाश पडलेला आहे. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. बगीचा फुललेली आहे. फुलं असं प्रफुल्लित झालेले आहेत. मंगलमय वातावरण आहे. त्या वातावरणामध्ये बासरीचा आवाज ऐकला, अतिशय तन्मय झाले. सगळ्या गोपिका जातात. गोपिका गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या गोपिकांचं स्वागत करतात. स्वागतमो महाभागा, भाग्यवान आहात, तुमचं स्वागत आहे, या. पहिल्यांदा जीव देवाकडे गेला तर पहिल्यांदा देव त्या जीवाचं स्वागत करतो. पण ज्या वेळेला तो जीव त्या ठिकाणी पोहोचतो ना, त्यावेळेला त्या जीवाची परीक्षा पण घेतो. म्हणून परमात्म्याकडे जाताना आपल्याला पहिल्यांदा स्वागत होत आहे. पण परमात्म्याकडे जायचा प्रवास धरला ना, तर आपल्याला संकटाचा सुद्धा सामना करावा लागणार आहे. हे ध्यानात ठेवा. परीक्षा घेणार आहे परमात्मा. परीक्षा घेतोय ना. आपली परीक्षा नाही, अनेकाची परीक्षा त्या परमात्म्याने घेतली. अनेकाची घेतली. परीक्षा घेतोय तो परमात्मा. या ठिकाणी इतकी परीक्षा घेतली जाते. अनेकाचं जीवन चरित्र आहे. परीक्षा घेतो तो परमात्मा. किती परीक्षा घेतो? खडतर परीक्षा घेतो तो परमात्मा. एखादा माणूस परमार्थाला लागला ना, त्याच्या जीवनात संकट येतात, अडचणी येतात. त्यावेळेला माणूस म्हणत असतो, मी एवढा परमार्थ करतो, माझ्याच वाट्याला हे का? मी एवढं नामस्मरण करतो, माझ्या वाट्याला का? मी एवढं हे करतो, परमार्थ करतो, तरी माझ्या वाट्याला हे का? असं माणूस म्हणतो ना. आज परमार्थ करणाऱ्या माणसाला, चांगलं वागणाऱ्या माणसालाच अडचणी जास्त निर्माण होत असतात. परमार्थ करतो एक साधक, परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये अडचणी अशा येतात की या ठिकाणी परमार्थ करणाऱ्या माणसाच्या दारात अतिथीच्या रूपामध्ये देव येतो आणि अतिथीच्या रूपात देव येऊन त्या अतिथीच्या रूपात येऊन त्या घर मालकाला बोलतोय, आज मला शाकाहारी नाही तर मांसाहारी पाहिजे. मांसाहारी पाहिजे, 2 पायाचं पाहिजे का 4 पायाचं पाहिजे? परीक्षा बघा किती खडतर घेतो देव. परमार्थ करायला चाललेल्या माणसाची किती खडतर परीक्षा देव घेतो. लक्ष देऊन ऐका. मला 2 पायाचं नाही, मला 4 पायाचं नाही, तर मला माणसाचं मांस पाहिजे. माणसाचं. घेतली परीक्षा आपली असेल. माणसाचं पाहिजे, माणसाचं नाही भेटणार. कोणत्या माणसाचं तुला खाऊ घालू देवा? अतिथीला मी दारातून कधी उपाशी जाऊ दिलं नाही. प्रत्येक अतिथीला इच्छाप्रमाणे भोजन दिलंय ना. आज मात्र या ठिकाणी हे काय विचित्र मागायला लागला? शाकाहारीत आम्ही, आमच्या घरामध्ये नाही चालत ते, पण या ठिकाणी सांगितलं नाही मला पाहिजे. मी जर रिकाम्या हाताने गेलो तर रिकाम्या हाताने जाणार नाही, तुमच्या जीवनातलं पुण्य घेऊन जाणार आहे. विनमुख गेली अतिथी, निसुकृताची संपत्ती. नाही मला मुलाचं मांस पाहिजे. मुलाचं कोण आपला मुलगा देईल देवा? कोणी आपला मुलगा देणार नाही. दोकाच्या मुलाचं नाही, तुझ्या स्वतःच्या मुलाचं पाहिजे.
स्वतःच्या मुलाचा प्रसंग देण्यात आला असेल तुमच्या, घेतली का परीक्षा असे? अरे चिल्या बाळ पाहिजे, त्या चिल्या बाळाचं या ठिकाणी मांस पाहिजे. आई वडिलाचं अंतःकरण काय म्हणत असेल? आणलं लेकरू, आता अतिथी दारातून उपाशी जाऊ द्यायचा नाही, अतिथीची इच्छा पूर्ण करायची ना, म्हणून पोटचं लेकरू कापायचं ठरवलं. पोटच्या लेकराला जीव घातला आईने, कुरवाळलं त्या लेकराला. बेटा देवासाठी कापायचंय तुला, कापायचं तुला देवासाठी. घेतली का परीक्षा आपल्याशी? कापायचं त्यावेळेला कापायला देणार, तेवढ्यामध्ये सांगितलं नाही लोकांनी नाही कापायचं, तुमचं लेकरू आहे, तुम्ही स्वतः कापायचंय, स्वतः कापायचं. स्वतःचं मुलगा स्वतःला कापत असताना अश्रू अनावर झाले, रडायला सुरुवात केली. देव पटकन उठला, नाही म्हणलं तुमच्या घरचं अन्न खायचं मला. लेकरू कापताना म्हणलं नाही मला खायचं तुमच्या घरचं अन्न. का? अरे रडत रडत देव लेकराला कापताय, असं जर नैवेद्य असेल तर मी खाणार नाही. हसत हसत कापा. पोटचं लेकरू कापताना हसू येईल हो? नाही. इतकी कठीण परीक्षा घेतली, शेवटी त्या ठिकाणी अशी खडतर परीक्षा परमात्मा घेतो. गोपिका घरदार सोडून आल्या, प्रपंच सोडला, पतीचं घर, मुलं, परिवार, सगळं घरचं सगळं सोडलं आणि भगवंताच्या बासरीचा आवाज ऐकला. आणि आवाज ऐकून त्या ठिकाणी वृंदावनामध्ये आल्यानंतर भगवंत स्वागत करतो. स्वागत केला, पुन्हा विचारतो कशा करता आला तिथं? या ठिकाणी येण्याचं कारण काय? स्वागत महाभागा प्रियम किम करवानिव, इथं कशासाठी आलात? इथं काय कारण आहे? ही शरद पौर्णिमेची रात्र पाहिली ना, ही बगीचा पाहिली ना फुललेली, चंद्राचं चांदणं पाहिलंय ना, आता जा घरला वापस. अरे प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये तिच्या पतीची सेवा करणं, पतीची सेवा करणं हा स्त्रीचा धर्म आहे. पती हाच परमेश्वर असतो, पती हाच परमेश्वर असतो, म्हणून पतीची सेवा केली पाहिजे, म्हणून पतीची सेवा केली पाहिजे. पतीची सेवा करावी. आणि म्हणून तुम्ही घरी जा आणि घरी जाऊन त्या ठिकाणी तुमच्या पतीची सेवा करा. दुशिरो दुर्भगो जडो रोग्यो पिवा, कसाही पती असू द्या, कसाही पती असू द्या, त्याची सेवा करणं हा पत्नीचा धर्म आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, पतीची सेवा करणं हा पत्नीचा धर्म आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही घरी जा, पतीची सेवा करा. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्याला गोपिका म्हणतात, आता आम्ही घरी जाऊ शकत नाही. का? आमचं सगळं आता हरपून गेलंय. काय काय हरपलंय? आमची जात हरपली, आमचं कुळ हरपलं, आमचं घर हरपलं, आमचा परिवार हरपला, आम्ही सगळं हरवलंय. श्रीरंगा वाचवणे आणून येणे, देवा तुझ्या व्यतिरिक्त आता आम्ही काहीच जाणत नाही, फक्त आम्ही तुला जाणतोय. आणि मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी भाव ओळखतात आणि मग त्या ठिकाणी रास लिलेला आरंभ होतो. पण तीळ मात्र त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोपिका सांगतात तसं नाचायला सुरुवात करतो. गोपिका जसं सांगतील तसं भगवान नाचतो. गोपिकांना मनात वाटतं कृष्ण आमच्या म्हणण्याप्रमाणे वागतोय, कृष्ण आमच्या म्हणण्याप्रमाणे वागतोय, आम्ही जसं नाच म्हणलं तसं नाचतोय. असं मनामध्ये थोडा किंचित गर्व निर्माण झाला. भगवंताला सगळं सहन होतं पण अभिमान सहन होत नाही. भगवंत तिथून अंतर्धान होतात. अंतर्धान झाल्यानंतर भगवान परमात्मा दिसत नाही ना, मग इकडं तिकडं बघू लागतात, शोधू लागतात, कृष्ण परमात्मा कुठे आहे, कन्हैया कुठे आहे? अरे कन्हैया, या निर्जन वनामध्ये सोडून तू आम्हाला कुठं गेलास? आम्हाला काय या निर्जन वनामध्ये सोडलंस? अरे या निर्जन वनामध्ये तू आम्हाला सोडला आणि आम्हाला सोडून निघून गेलास. अरे का सोडून निघून गेलास? त्या ठिकाणी भगवंताच्या विरहामध्ये त्या गोपिका वृक्षाला विचारतायत, वृक्षांना, कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी, कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी, कन्हैया रे कन्हैया, कन्हैया रे जग जेठी, कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी एक वेळा
कन्हैया, या वृंदावनात बासरी वाजून तू आम्हाला बोलून घेतलंस. दुसऱ्या बासरीचा आवाज ऐकला म्हणून आम्ही घर सोडलं, आमचा परिवार सोडला, आमच्या घरचे लेकरं सोडले, पतीचा त्याग केला, सर्व प्रपंच सोडला आणि आम्ही तुझ्या बासरीचा आवाज ऐकण्याकरता इथं आलो. या निर्जन वनामध्ये आम्ही प्रवेश केलाय. कन्हैया, या निर्जन वनामध्ये आल्याच्या नंतर तू आम्हाला या ठिकाणी निर्जन वनामध्ये काय सोडलंस? आम्हाला सोडून कुठे गेलास? हो वाट तुझी पाहताना नयन माझ सिनले, कुठे गेला माझा काना विपरीत घडले. वाट तुझी पाहताना नैन माझ सिनले, मोठे गेला माझा काना विपरीत घडले. कुठे कुठे मी शोधू याला जीव माझा दमला, कुठे कुठे मी शोधू याला जीव माझा दमला. कान्हा रे भेट दे ना मला, राधे राधे. रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, जय हो. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. कृष्णा, या निर्जन वनामध्ये तू आम्हाला सोडून गेलास रे कृष्णा. आता आम्ही काय करायचं? आता आम्ही या ठिकाणी कुणाकडे बघायचं? कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आता गोपिकांचा शोक पाहतात आणि भगवान कृष्ण परमात्मा तिथे प्रगट होतात. प्रगट झाल्यानंतर रासलीलेला आरंभ होतो. या ठिकाणी ती रासलीला बघण्याकरता स्वर्गात ती देवता येतात. भगवान शंकराला सुद्धा रासलीलेमध्ये सामील होण्याचा छंद वाटतो, आवड होते आणि मग रासलीलेमध्ये सामील होण्याकरता भगवान शंकर जातात, पण पुरुषाच्या वेशामध्ये रासलीलेत सामील होता येत नाही. म्हणून भगवान शंकर परमात्मा एका गोपिकेचं रूप धारण करतात आणि गोपीच्या रूपात त्या ठिकाणी येऊन भगवान कृष्ण शंकर परमात्मा रासलीलेचा आनंद घेतात. रासपंचाध्यायीचं वर्णन शुकाचार्य परीक्षिती राजाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला अतिशय सुंदर प्रकारची कथा ऐकायची आहे. पुढे कंसाचा उद्धार आपल्याला करायचा आहे. पुढे अजून देवाचं लग्न लावायचं आहे. अजून 8-9 वर्षाचाच आहे. 21 वर्षाच्या आत लग्न लावता येत नाही. नेम आहे 21च्या आत. 21च्या आत लग्न लावल्यावर गुन्हा होतो. त्याच्यामुळे आपण गुन्हा करायचा नाही. पटकन 21 वर्षाचा करायचा आहे आपल्याला. फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता हळूहळू 10 वर्षाचे झालेत. 10 वर्षाचे झाले. इकडं कंसाला भीती वाढू लागली. कंस चिंता करू लागतो. कंस विचार करतोय, अरे या ठिकाणी आता हा वाढत चाललाय, आता एक दिवस वाढत चाललाय, मोठा होत चाललाय, त्याला मारायचंय. त्याला कसं मारायचंय? अरे नंदाच्या घरी माझा शत्रू या ठिकाणी राहतोय, तो मारला पाहिजे. तो लहान आहे तवर संपवला पाहिजे ना. लहान आहे तवर मारायचंय ना. आता तो 10 वर्षाचा झाला, जन्माला आला तेव्हापासून मारण्याचा प्रयत्न करतो, पण तो काही मारला जात नाही. मग मारण्यासाठी काय करायचं? मग मीटिंग बोलवली आणि मीटिंगमध्ये सर्वांना विचारलं, चला सांगा, जो कोणी माझ्या शत्रूला मारण्याचा उपाय सुचविल त्याला अर्ध राज्य बक्षीस देण्यात येईल. असं म्हटल्याबरोबर कंसाला त्या ठिकाणी सगळेजण जमा झालेले कोणीच उत्तर देत नाही. कारण आतापर्यंत सगळ्याला पुरावा होता. आतापर्यंत जो मारण्यासाठी कृष्णाला गेला तो कोणीच वापस आला नाही.
कोणीच वापस आलं नाही. पुतना मावशी गेली, पुतना मावशीचा कार्यक्रम केला. एक त्या ठिकाणी एवढीच्या 7व्या दिवसाच्या भगवंताने 7 दिवसाच्या मुलाने या ठिकाणी पुतना मावशीला संपवलं. हो, शक्तासूर नावाच्या दैत्याला 6 महिन्याचं असताना संपवलं. धेनुकासूर, वत्सासूर असे अनेक प्रकारचे दैत्य त्या ठिकाणी या आगासुरासारखा बलाढ्य राक्षस या भगवंताने संपवलेला आहे. आता कोण जाईल त्याला मारण्याकरता? आणि मग त्या बैठकीमध्ये एक उठून उभा राहिला एक जण, आणि तो म्हटला, हे बघा, त्या कृष्णाला मारण्याचा मी एक उपाय सुचवतो. उपाय सांगतो म्हटले. उपाय म्हटले काय उपाय? उपाय असा आहे म्हटले की त्या कृष्णाला जर मारायचं असेल तर त्या कृष्णाला मारण्याकरता गोकुळात आणि वृंदावनात कधीच मारता येणार नाही. गोकुळात आणि वृंदावनात त्याला मारता येणार नाही. कारण काही काही गोष्टीचं स्थान महात्म्य असतं. स्थान महात्म्य काही काही गोष्टीचं काही काही ठिकाणी बळ असतं. असं म्हणतात ना, अपने गल्ली में कुत्ता भी शेर बनता है. कुत्र सुद्धा सिंहासारखी डरकाळी फोडतं, पण कुठं? आपल्या गल्लीत आहे तोपर्यंत. दुसऱ्या गल्लीत गेलं आणि तिथले कुत्रे माग लागले की गपचिप माघारी पडत. अर्थात या ठिकाणी आपल्या गल्लीमध्ये या ठिकाणी बळ आहे, त्याचं स्थान महात्म्य. मगरीचं पाण्यात बळ आहे, पण मगर जर पाण्याच्या बाहेर आली तर तिची तेवढी ताकद चलत नाही. मग या ठिकाणी तसं कृष्णाचं वृंदावनात गोकुळात बळ आहे, त्याला तिथं मारता येणार नाही. मग त्याला मारण्याकरता काहीतरी युक्ती करावी लागेल. काय करावं लागेल? त्याला गोकुळातून वृंदावनातून मथुरेत आणावं लागेल, आणि मथुरेत आणून त्याला मारावं लागेल. सगळे बाकीचे म्हटले वा वा, काय सुजाव, काय या ठिकाणी सोल्युशन दिलं, काय चांगला उपाय सांगितला, अतिशय चांगला उपाय सांगितला, अतिशय उपाय चांगला सांगितला. पण मग शंका आहे, काय? त्या कृष्णाला कोण आणणार? कृष्णाला गोकुळातून मथुरेतून गोकुळातून मथुरेमध्ये कोण आणणार? असंच पूर्वीच्या काळातले जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे बघा. एक जुनं पडकं घर होतं, जुनं पडकं घर, आणि त्या पडक्या घरामध्ये कोणी राहत नसायचं, आणि त्या घरामध्ये उंदर झाले. उंदर होतात ना. वा, उंदर झाले एका घरामध्ये बरं का. उंदर झाल्यानंतर इकडे लक्ष द्या आता. उंदर झाल्यानंतर त्या उंदराला त्या ठिकाणी एक मांजर एके दिवशी चुकून त्या घरामध्ये गेलं. मांजर चुकून त्या घरामध्ये गेलं. मांजर चुकून त्या घरामध्ये गेल्यानंतर इकडं तिकडं उंदर पाळताना पाहिले त्या मांजरीने. मांजर म्हटलं, इकडं तिकडं पडून काही भेटत नाही, या घरात आलं होतं लमाटा माल आहे म्हटले, आपल्याला काही अडचण नाही, आता दररोज भूक लागली कुठं यायचं? याच घरात यायचं. म्हणून ते मांजर त्या घरात आलं, आणि त्या घरात आलं की पटकन एक उंदीर पकडायचं, घेऊन जायचं, नाश्ता करायचं. असं करता करता बरेचसे उंदर खाल्ले त्या मांजरीने. दररोज भूक लागली की जायचं ते उंदर खायचं. हा, आली मांजर. अर्थात त्या ठिकाणी बरेचसे उंदर कमी झाले, आणि मग एक दिवस उंदर एकमेकाकडे पाहू लागले, का रे आपले उंदर जरा कमी झाले, का रे जरा संख्या कमी दिसायला लागली, आपली संख्या कमी दिसायला लागली. म्हटले, अरे आपल्यातले काही उंदर कुठे गेले? एक उंदीर म्हटला, मला माहिती कुठे गेलेत. अरे कुठे गेले? काय नाही म्हटलं, ते मांजर येतं, एक दिवशी लपून बघितलं म्हटलं, ते आपले उंदर इथं मोकळे खेळत असतात, तेवढ्यात मांजर येतं, पटकन येतं, उडी मारतं, उचलून घेऊन जातं आपले उंदर. अरे म्हटले, मग ती मांजर आली कळावी याच्यासाठी काय उपाय केला पाहिजे? म्हटले, सगळ्या उंदराची मिटिंग बोलवा. सगळ्या उंदराची एकत्र मिटिंग बोलवली. तुम्ही म्हणता नाही उंदराची मिटिंग होत असते का? उदाहरणात काही होत असतं. दृष्टांतामध्ये सगळे उंदर एकत्र आले, विचारलं, सांगा म्हटले, मांजर आलेली आपल्याला कळावी याच्याकरता काय उपाय करायचा? एक उंदीर उठून उभा राहिला. तो म्हटला, माझ्याकडे उपाय आहे. मांजर आलेली कळावी याच्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. म्हटले, काय उपाय आहे? म्हटले, रविवारी बाजार असतो आपल्या बीडला, बाजारात जायचं. बाजारात जाऊन एक बाजारातून घंटी आणायची. घंटी कोण म्हणताय? हा, बाजारात जाऊन घंटी आणायची. आणि उंदर म्हणतात, ती घंटी आणून काय करायचं? एक उंदीर म्हटला, हे बघा, बाजारात जाऊन एक घंटी आणायची, आणि ती घंटी मांजरीच्या गळ्यात बांधायची. कोण म्हणतंय? लक्षात येतं ना तुमच्या? मांजरीच्या गळ्यात बांधायची, मांजरीच्या गळ्यात. सगळे उंदर म्हटले, वा वा, काय सुंदर उपाय सांगितला. मांजरीच्या गळ्यात घंटी बांधल्यावर काय होणार? मांजर आली की घंटी वाजणार. घंटीचा आवाज आपल्याला ऐकू येणार. घंटी वाजली की आपण पळून जाणार. मग मांजरीला आपले उंदर काय सापडणार नाही. उपाय चांगला, वा काय उपाय चांगला सांगितला. पण म्हणले, एक सांगा,
कोणता उंदीर मांजरीच्या गळ्यात घंटी बांधायला जाणार? मांजरीच्या गळ्यात घंटी बांधायची ठीक आहे, पण कोणता उंदीर मांजरीच्या गळ्यात घंटी बांधायला जाणार? जो उंदीर मांजरीच्या गळ्यात घंटी बांधायला जाणार, मांजर त्याचा पहिला नाश्ता करणार. मग घंटी कोण बांधणार? मांजरीच्या गळ्यात घंटी कोण बांधणार? तसं भगवंताला आणायला कोण जाणार? कारण कृष्ण परमात्म्याला जो कुणी आणायला जाणार त्याला कृष्ण परमात्मा तिथंच संपून टाकणार. मग कृष्णाला घेऊन येणार कोण? कोण घेऊन येणार? मग एक जणाने सांगितलं, तो कृष्ण आहे ना, तो गोकुळातील लोक आणि कृष्ण एक जणावरती विश्वास ठेवू शकतात. कोणावरती? कोणावरती? आपल्या मथुरेमध्ये एक असा माणूस आहे, त्या माणसाला पाठवल्यानंतर नंद महाराज आणि गोकुळातील लोक कृष्णाला आणि बळीरामाला इकडे पाठवण्यापासून कुणी रोखणार नाही. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं, असा कोण आहे? तर असा एकच व्यक्ती आपल्याकडे आहे, त्याचं नाव आहे अक्रूर. अक्रूर नावाचा व्यक्ती आहे. त्या अक्रूराला जर आपण पाठवलं ना, त्या अक्रूराला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी नक्की कृष्ण आणि बळीरामाला या ठिकाणी आणताना कुणीच त्या ठिकाणी नकार देणार नाही. पाठवतील त्या ठिकाणी अक्रूरा बरोबर कृष्ण आणि बळीरामाला. अक्रूराला बोलवण्यात आलं. अक्रूरजी येतात, कंसाला विचारतात, महाराज काय काम आहे? अक्रूराने विचारल्याबरोबर कंसाने सांगितलं, एकच काम आहे की या ठिकाणी तुम्ही उद्या सकाळी उठायचं, रथ सजवायचा आणि रथ घेऊन तुम्ही गोकुळात जायचं आणि गोकुळात जाऊन नंदराजाचा मुलगा कृष्ण आणि बळीराम यांना धनुष्य यज्ञाच्या निमित्ताने मथुरेत घेऊन यायचं. महाराज, तुम्हाला त्या कृष्ण आणि बळीरामाला इथं आणण्याची काय इच्छा झाली आहे? कंसाने सांगितलं, त्यांना इथं आणायचं आणि इथं आणून त्यांना धोक्याने मारायचं आहे. हे निमित्त धनुष्य यज्ञाचं आहे. धोक्याने संपायचं, त्यांना मारायचं आहे. म्हणून तेवढ्यामध्ये अक्रूराने सांगितलं, नाही, त्या कृष्ण परमात्म्यावर तुमचा जर वेगळा भाव असेल, त्याला इथं आणल्यानंतर जर कृष्णाला मारायची इच्छा असेल ना तुम्हाला, तर मी माझा प्राण देईल, पण कृष्णाला आणायला जाणार नाही. कंसाने सांगितलं, अक्रूर महाराज एक लक्षात घ्या, या ठिकाणी मी माझ्या बापाला बंदी शाळेत टाकू शकतो, तुमचा माझा काय संबंध नाही, तुम्हाला तर मी आत्ता संपू शकतो. अक्रूराने विचार केला, या वाईट माणसाच्या नादी लागण्यापेक्षा आपण एक काम केलं पाहिजे. गोकुळात जावं, वृंदावनात जावं, त्या परमात्म्याचं दर्शन करावं आणि दर्शन करून आपलं जीवन पवित्र करून घ्यावं, असं अक्रूराच्या मनात भाव येतो. अक्रूरजी म्हणतात, ठीक आहे, उद्या जातो त्या कृष्ण आणि बळीरामाला आणण्याकरता. अक्रूरजी त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी रथाची तयारी करतात, रथ सजवतायत आणि मथुरा आणि गोकुळ या ठिकाणी अंतर अतिशय कमीच आहे. रथ निघालेला आहे. रथ निघाला, पण अक्रूरजी रथामध्ये बसून विचार करतायत, मी माझ्या परमात्म्याला एका संकटात लोटण्याकरता चाललेलो आहे. अगदी जवळचं अंतर नाही, जवळचं अंतर, गोकुळ आणि मथुरा अतिशय जवळचं अंतर, पण तेवढं अंतर कापण्याकरता अक्रूराला दिवस गेला. एक दिवस रथामध्ये बसतात, विचार करतात, काय करू आता, माझा नाविलाज आहे. कृष्ण परमात्म्याला आणावं तरी अडचण आहे, नाही आणावं तरी अडचण आहे. आणि मग अक्रूर त्या ठिकाणी निघालेला. दररोजचा भगवंताचा नियम आहे, दररोज सकाळी भगवंताने उठावं आणि गाई चारण्याकरता वृंदावनात जावं, सगळे बाल सोंगड्यासोबत गाई चाराव्यात. भगवान कृष्ण परमात्म्याने त्या गाईचा, गोपाळाचा आणि कृष्ण परमात्म्याचा एवढा लगाव लागला होता एकमेकांना. कृष्ण परमात्म्याशिवाय त्या गायींना, गोपाळांना करमत नसायचं. ज्यावेळेला वृंदावनात कृष्ण परमात्मा जायचा, यमुनेच्या किनाऱ्यावरती भगवान कृष्ण परमात्मा उभा राहायचा आणि बासरी वाजवायचा. बासरी वाजवल्यानंतर त्या गायीचा इतकं मन त्या बासरीमध्ये तल्लीन होऊन जायचं. ती बासरीची वाजवत असताना त्या ठिकाणी त्या बासरीचा आवाज ऐकल्यानंतर त्या गायी चारा चारायचं विसरून जायच्या. वासरे सुद्धा दुग्ध पान करायचे विसरायचे आणि गायी गोपाळ म्हणायचे, कृष्णा और बजाव ना, अरे बासरी वाजव ना आणखी. यमुनेच्या किनाऱ्यावर काही वृक्ष होते, त्या वृक्षांना असे सुंदर फुलं आलेले होते. ते फुलं सुद्धा म्हणतात, अरे आम्हाला जर पाय असते तर आम्ही त्या भगवंताच्या जवळ गेलो असतो. अरे आमच्याकडे सुंदर फुलं आहेत, हे फुलं आमच्या जवळचे सगळेच्या सगळे फुलं आम्ही भगवंताच्या चरणावर समर्पित केले असते. पण आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला पाय नाही. आम्हाला पाय नसल्यामुळे आमच्याकडे फुलं असताना सुद्धा आमचे फुलं आम्ही त्या भगवंताच्या चरणावरती समर्पित करू शकत नाही. इतकं तल्लीन व्हायचे, एकमेकाशी इतकं नातं होतं. गायीशिवाय भगवंताला करमत नव्हतं, भगवंताला गायीला सुद्धा
या ठिकाणी भगवंताच्या बासरीचा आवाज ऐकण्याची आवड निर्माण झाली होती. आज संध्याकाळची वेळ आहे. आज शेवटचा दिवस आहे भगवंताचा गाई चारण्याचा. गाई चारून संध्याकाळी वापस निघाल्यानंतर गाई पुढं चालायच्या आणि गाईच्या पाठीमागं भगवान चालायचे. भगवंताचं गोपाळावर किती प्रेम होतं ऐका ना. इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं. भगवान परमात्मा राजाचा मुलगा होता, पण पायामध्ये चपला काहीच घालत नव्हता. का घालत नसायचं? अरे माझ्या बाल सोंगाड्याचं गरीब परिस्थिती आहे, त्यांच्या पायात जर काही नसेल तर मी एकट्याने घालून काय उपयोग आहे? माझ्या बाल पेंद्याच्या पायामध्ये चप्पल नाही, त्याला घेण्याची परिस्थिती नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंगावरती भारी कपडे घालत नसायचे. एक मोराचा पंख डोक्यावरती लावायचे. का? माझ्या मित्राकडे जर चांगले कपडे नसतील तर मी तरी भारी कपडे करून का करायचं? भक्ताच्या जशी अवस्था आहे तसं भगवान परमात्मा म्हणतायत भक्तासारखं मला राहायचंय. एवढं प्रेम आहे. आज गाई चारून संध्याकाळच्या वेळेला शेवटच्या दिवशी वापस निघाल्यानंतर गाई पुढे चालतात आणि गाईच्या पायाने ती धूळ उडते. धूळ गोकुळातली धूळ ती उडते आणि ती धुळीचे रजकण भगवंताच्या सावळ्या चेहऱ्यावरती जाऊन बसतात. सावळ्या चेहऱ्यावरती ते धुळीचे कण बसल्याबरोबर भगवंताचा सावळा चेहरा आणि त्याच्यावरती ते धुळीचे रजक कण ज्यावेळेला ती धूळ भगवंताच्या चेहऱ्यावरती बसते ना, त्यावेळेला भगवंताचा चेहरा पांढरा दिसू लागतो. कृष्ण परमात्म्याचा चेहरा पांढरा दिसू लागतो आणि म्हणून भगवंताचं नाव पांडुरंग पडलं. पांडुरंग, पांढरा ज्याचा रंग आहे त्याचं नाव पांडुरंग. गाई चारून संध्याकाळच्या वेळेला घरी भगवान कृष्ण परमात्मा आलेले आहेत. अक्रूराचा रथ मथुरेमध्ये पोहोचलेला आहे. दृश्य डोळ्यासमोर आणा. अक्रूराचा रथ नंद बाबाच्या महलासमोर सुटलेला आहे. संध्याकाळची वेळ आहे. गाई चारून भगवान कृष्ण परमात्मा आलेले आहेत. बलिराम दादा आलेले आहेत. संध्याकाळच्या वेळेला अक्रूरजी आपल्या घरी पाहुणे म्हणून आले. तर अक्रूराचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर तेवढ्यामध्ये बसायला आसन टाकलं. आसन टाकल्यानंतर पाहुणचार केला अतिथीचा. अक्रूरजी आलेले आहेत. अक्रूरजी त्या ठिकाणी आसनावरती बसले. त्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. सगळे जेवण करतात. संध्याकाळची वेळ होते, रात्रीची वेळ होते. रात्रीची वेळ झाल्यानंतर आता कृष्ण परमात्मा, बळीराम दादा, नंद बाबा, अक्रूरजी, यशोदा मैया, रोहिणी माता या ठिकाणी एका बैठकीमध्ये बसून बोलतायत, चर्चा करतायत. नंद बाबाने अक्रूरला विचारलं, अक्रूरा तुमच्याकडे कसं चाललंय? बरं चाललंय का? विचारलं. त्यावेळेला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर सहज नंद बाबाने एक प्रश्न टाकला अक्रूराला. अक्रूरजी, बऱ्याच दिवसानंतर तुम्ही आमच्या घरी येण्याचा योग आला. बऱ्याच दिवसानंतर तुम्ही आमच्या घरी आलात ना. खूप दिवसानंतर तुम्ही आमच्या घरी आलात ना अक्रूरजी. कसं काय येणं केलं सांगा ना. येण्याचं कारण काय सांगा ना. सहज शब्द विचारला. समोर यशोदा मैया आहे, रोहिणी माता आहे, कृष्ण परमात्मा आहे, बळीराम दादा आहे आणि तेवढ्यात अक्रूराच्या मुखातून सहज शब्द निघाला. सहज शब्द. नंद बाबा, मथुरेमध्ये धनुष्य यज्ञ ठेवलेला आहे. धनुष्य यज्ञाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या धनुष्य यज्ञाच्या कार्यक्रमाकरता कृष्ण आणि बळीरामाला आमंत्रण आहे. कृष्ण आणि बळीरामाला घेऊन जाण्यासाठी मी आलोय. ही शब्द यशोदा मैयाच्या कानावरती पडले. हांबडला फोडला यशोदा मैयाने. यशोदा मैया त्या ठिकाणी अक्रूराला म्हणते, अक्रूरजी, तुम्ही विचार तरी कसा केला की मी माझ्या प्राण असलेल्या कृष्णाला तुमच्या बरोबर पाठवेल? भगवान कृष्ण परमात्मा यशोदा मैयाच्या जवळ जातात आणि आपल्या चिमुकल्या हाताने यशोदा मैयाचे डोळे पुसतात. मा, रोना नाही मा, रडू नको गाई. तू जर रडलीस तर मला पण रडू येतंय ना. अरे धनुष्य यज्ञ बघायला जायचंय मला. मी काय फार दिवस जाणार नाही मथुरेमध्ये. अगदी थोडे दिवस जाईल, 2 दिवस जाईल, पुन्हा त्या ठिकाणी वापस येईल. त्या ठिकाणी जाऊ दे ना मला. आणि मला जर या ठिकाणी कधीच गोकुळाच्या बाहेर जाऊ दिलं नाही तर बाहेरच्या राज्याचं, मला बाहेरच्या गावाचा मला रीतिरिवाज काढायचा नाही ना. मला बाकीच्या गावाचा काही व्यवस्था काढायची नाही ना. मला बाहेरचं सुद्धा ज्ञान झालं पाहिजे ना. जाऊ दे ना मला. कन्हैया, आजपर्यंत तुला सोडून एक दिवस सुद्धा मला जीव एक घटत नाही. तुला सोडून एक क्षण सुद्धा मी राहू शकत नाही कन्हैया. नाही ना राहू शकत. संध्याकाळच्या वेळेला सगळे झोपतात.
सगळे झोपलेले आहे. भगवंत झोपतात आणि भगवंत झोपल्यानंतर मध्यरात्री भगवंताची झोप मोडते आणि भगवंताने समोर पाहिलं तर यशोदा मैया झोपली नाही, एका खांबाला टेकून बसलेली आहे आणि ढसाढसा रडते. यशोदा मैयाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत. अश्रू पाहिले भगवंताने. भगवान जातात, चिमुकल्या हाताने यशोदा मैयाचे डोळे पुसतात. मा रोणार नाही मा, किती रडशील आई, सांग ना किती रडशील, रडू नको. आणि मग त्या ठिकाणी अतिशय दुःख होतं. सकाळचा प्रहर होतो. सकाळच्या प्रहरी दररोज आनंदाचं वातावरण नंद बाबाच्या घरी असायचं, पण आज मात्र शोकाकुल वातावरण नंद बाबाच्या घरी आहे. नंद बाबाच्या दारामध्ये रथ सजवलेला आहे. दररोज नंद बाबाच्या दारामध्ये सकाळी सकाळी सडा समर्जन रांगोळी केलेली असायची. आज मात्र रांगोळी दिसत नाही, आज सडा समर्जन दिसत नाही. नंद बाबाच्या दारामध्ये त्या ठिकाणी काही गवळणी येतात, पाहतात तर काय रथ सजवलेला आहे. यशोदा मैया दारामध्ये उभी आहे आणि यशोदा मैया दारात उभी असताना त्या गोकुळातील गोपिका यशोदा मैयाच्या जवळ जातात. त्या यशोदा मैयाला म्हणतायत, मा यशोदा मैया, हे यशोदे. दोन म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला, सांगे ओ मजला, अक्रूर उभा बाई गे साजनी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. ज्या नंद बाबाच्या घरी दररोज आनंदाचा क्षण गोपिकांना पाहायला भेटायचा. नंद बाबाच्या दारात आल्यानंतर त्या गोपिकांना आनंद वाटायचा दररोज. पण त्याच गोपिका आज नंद बाबाच्या दारात आल्यानं शोकाकुल वातावरण दिसू लागले. यशोदा मैयाला विचारतायत त्या गोपिका, यशोदे, हा रथ सजवलेला दिसतोय, काय कारण? दारामध्ये अक्रूर उभा आहे. कशा करता अक्रूर उभा आहे? कृष्ण परमात्मा कुठे, सांग ना, कुठे कृष्ण परमात्मा? ज्यावेळेला यशोदा मैयाला सगळ्या गोपिका विचारतात त्यावेळेला यशोदा मातेचा कंठ दाटून येतो आणि यशोदा मैया काय म्हणते? भोले नंदाची पटराणी, सद्गतीत होनी, मथुरेसी चक्रपाणी, जातो गे साजनी, विव्हळ झाले मन, वचन ऐकोनी, या नंदाचे अंगणी जय हो. मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. ज्या वेळेला गोपिका विचारतात यशोदा मैयाला, यशोदे, हा रथ सजवलेला आहे, कृष्ण कुठे आहे? कृष्ण कुठे विचारल्याबरोबर यशोदा मैयाचा कंठ दाटून येतो. खुंदका आवरत नाही. दाटलेल्या कंठाने यशोदा मैयाने उत्तर द्यायला सुरुवात केलं. हे गोपिकांनो ऐका, आपला कृष्ण परमात्मा, आपला कन्हैया ना आज गोकुळ सोडून मथुरेला जाणार आहे आणि त्याला नेण्याकरता अक्रूर जे आलेले आहेत, हे शब्द गोपिकांच्या कानावर ते पडले. अक्रूर शब्द नेण्याकरता आला, हे शब्द ज्यावेळेला गोपिकांच्या कानावरती पडले ना, त्यावेळेला त्या गोपिकांना अक्रूराचा राग आला.
क्रोध आला आणि क्रोधाच्या भरामध्ये त्या गोपिका अक्रूराला शिव्या देऊ लागल्या. अक्रूरा रे चांडाळा, तुझ कोणी धाडिला, का घात करू आलासी, वधीसी सकळा. अक्रूरा तुझे नाम, तैसी ना करणी, आनंदाचे अंगणे मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. अक्रूर नेण्याकरता आलेला आहे हे ज्यावेळेला गवळणीच्या लक्षात येतं त्यावेळेला त्या गवळणी त्या ठिकाणी म्हणतायत, अक्रूरा अरे या ठिकाणी तू चांडाळा, अरे कशा करता आलास तू इथं गोकुळामध्ये? आजपर्यंत आमच्या गोकुळामध्ये काय सुख होतं, काय आनंद होता, पण तू आमचा सगळा आनंद हिरावून चाललास ना, आमच्या आनंद असलेल्या कृष्णाला घेऊन चाललास ना. अरे आता आमच्या जीवनामध्ये कृष्णाची बासरी ऐकायला भेटणार नाही, आता कृष्णाच्या खोड्या आम्हाला बघायला भेटणार नाही. आता कृष्ण गेल्यानंतर आम्ही कोणाला त्या ठिकाणी बोलायचं? कृष्ण परमात्म्याला घेऊन चाललास ना, अरे आमच्या कृष्णाला घेऊन जाऊ नको. भगवंताला त्या गोपिकांचा शोक पाहवत नाही, अतिशय शोक त्या गोपिका करतात, विलाप करतात, रडतात गोपिका. भगवंताला ते शोक पाहवत नाही. देव बोले अक्रूरासी, वेगी हाके रथासी, या गोपीच्या शोकासी, न पाहावे मजसी. एका जनार्दनी रथ गेला निघोनी, या आनंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, हो या आनंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. वृंदावनीच्या सकळ जनासी, वृंदावनीच्या सकळ जनासी, देवळे जीवदान, नको नेवो भगवान. नको रे देव अक्रूरा, अक्रूरा आमच्या कृष्णाला नेऊ नको रे, नको नेवो भगवान. आमच्या कन्हैयाला न्यायचं नाही. नको नेवो अक्रूरा आमच्या कृष्णाला घेऊन जाऊ नको, आमच्या कन्हैयाला घेऊन जाऊ नको. गोपिका शोक करतायत, गोपिका हंबरडा फोडतायत, रडतायत. त्या गोपिका कृष्णाला सांगतायत, अरे कृष्ण आम्हाला सोडून जाऊ नको. भगवंताला त्या ठिकाणी निघायची वेळ होते आणि रथामध्ये भगवान कृष्ण परमात्मा चढतात ना, रथामध्ये भगवान चढतात तेवढ्यात यशोदा मैयाची नजर त्या कन्हैयाकडे जाते आणि आवाज दिला, कन्हैया. कन्हैया शब्द ऐकल्या बरोबर पटकन रथातून उडी मारली आणि कन्हैयाने कडकडून यशोदा मैयाला मिठी मारली. आई मा कशाला बोलवते, जाऊ दे ना आता. कन्हैया एक सांगायचं विसरले रे तुला, एक सांगायचं विसरले. काय सांगायचं विसरली? मग सांग ना, सांग ना पटकन, जाऊ दे ना मला. त्यावेळेला सांगितलं, कन्हैया अरे तू सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवल्या तरी चालतील रे कन्हैया, तू जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवल्या तरी चालतील रे कन्हैया, पण तू आता सोडून चाललास ना आम्हाला, आता आम्हाला सोडून जाणार ना, आता तुझी भेट आम्हाला होणार नाही ना. आतापर्यंत मला वाटत होतं तू माझाच मुलगा आहे, पण मला लक्षात आलं तू माझा मुलगा नाही, तर तू या ठिकाणी कोणाचा मुलगा आहे, तर तू त्या ठिकाणी देवकीचा मुलगा आहे. माझ्या लक्षात आलं वसुदेव देवकीचा मुलगा आहे.
आजपर्यंत तू मला कळून सुद्धा दिलं नाही की तू माझा मुलगा नाहीये. किती प्रेम दिलं कृष्णा तू मला, एवढं प्रेम दिलं. अरे आमच्या जीवनामध्ये आम्हाला कधी शंका सुद्धा वाटली नाही, हा आमचा मुलगा नाही. काय प्रेम दिलं कन्हैया. पण माझी एक चूक झाली रे कृष्णा, माझी एक कृष्णा चूक झाली. काय चूक झाली मैया सांग ना. मैया तू इतकं प्रेमाने सांभाळणार मी नाही. मी मैया जरी यशोदा मैयाने देवकी मैयाने मला जन्म दिला असा तरी खरी मैया तूच आहेस यशोदा मैया. नाही रे कृष्ण, माझ्याकडून एक चूक झाली, माझ्याकडून एक अपराध झालाय. काय अपराध झालाय. अरे थोडस तू घरामध्ये त्रास दिला, थोडस घरामध्ये तू खुडी केली म्हणून मी तुला उखडाला बांधलं रे. मी माझ्या हाताने तुला उखडाला बांधलं. किती त्रास दिला मी तुला कन्हैया. कधी कधी काठी घेऊन तुझ्या पाठीमागं लागले रे कन्हैया. कन्हैया सगळं ध्यानात ठेवलं तरी चालेल, पण एक गोष्ट मात्र तू विसरून जा की मी थोड्याशा चुकीमुळे तुला उखडाला बांधलं होतं आणि थोड्याशा चुकीमुळे तुला मी त्रास दिला होता, हे विसरून जा. मैया तू उखडाला बांधलं ही माझ्यावरती कृपा आहे. कोण कोणावरती प्रेम करणार आहे, पण तू इथं आल्याच्या नंतर जे प्रेम दिलं ना ते प्रेम या ठिकाणी कधीच मी विसरणार नाही. यशोदा मैया कलियुगामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझी खरी मैया म्हणून या ठिकाणी माझं लालन पालन करणारे, माझा सांभाळ करणारी खरी मैया यशोदा मैया हे नाव शिल्लक राहील. भगवान कृष्ण परमात्मा निघाल्याबरोबर रथात चढले. गोपिका आडव्या झाल्या. अक्रूराला सांगू लागतात त्या गोपिका. अक्रूराला म्हणतात, अक्रूरा तुला न्यायचंय ना आमच्या कन्हैयाला. नाही ना तू आमचं ऐकणार. अरे आम्ही तुला एवढं समजून सांगितलं तरी आमच्या कन्हैयाला घेऊन चाललास ना अक्रूरा. आमचं ऐकत नाही ना. न्यायचं ना तुला जरूर घेऊन जा, पण अगोदर आमच्या अंगावर रथ घालायचा, आमचा प्राण घे आणि नंतर आमच्या कन्हैयाला घेऊन जा. भगवंताच्या विरहामध्ये भगवंत जाणार आहे म्हणून त्या ठिकाणी गोपिका रडत होत्या. यात नवल नाही सज्जनांनो. भगवंताच्या विरहामध्ये भगवंताला घेऊन जाणारा अक्रूराला पाहून त्या ठिकाणी यशोदा मैया रडत होती. यातही नवल नाही. भगवंताला जाताना पाहून गोकुळातील गोपाळ सुद्धा रडतात. यातही आश्चर्य नाही सज्जनानो. आश्चर्य तर तेव्हा घडतं जेव्हा गोट्यातल्या गायी ढसाढसा रडतात कृष्ण परमात्म्याला जाताना. गोट्यातल्या गायी सुद्धा हंबरडा फोडून रडतात. घळाघळा डोळ्यातून आसरू वाहतात आणि त्या गायी सुद्धा माना हलवून भगवंताला सांगतात, कन्हैया मत जाऊ रे कन्हैया. अरे कृष्णा तू जर आम्हाला सोडून गेलास तर आमच्या पाठीमागं उद्यापासून कोण फिरेल सांग ना कन्हैया. कन्हैया उद्यापासून आमचा सांभाळ कोण करी. तू 5-6 वर्षाचा होता तेव्हापासून आजपर्यंत 11 वर्षाचा झाला. 5 वर्षात एवढं प्रेम दिलं कन्हैया. तू आमच्या पाठीमागं फिरायचा, आमचा सांभाळ तू केला, आमच्यावरती प्रेम केलं कन्हैया. आणि आता तू या ठिकाणी आम्हाला सोडून चाललास ना कन्हैया. माना हलवून त्या ठिकाणी त्या गायी सांगत होत्या, कन्हैया मत जा. माणसासाठी माणसं रडतील यात आश्चर्य नाही सज्जनानो. त्याचं जीवन पवित्र नाही. ज्याच्यासाठी पशु रडतात त्याचं जीवन किती पवित्र असेल. गायी सुद्धा हंबरडा फोडून रडतात, नको जाऊ रे कृष्णा. नाही जायचं कृष्णा. पण आता कृष्णाची जाण्याची वेळ होते आणि कृष्ण परमात्मा म्हणतायत मला आता जावं लागतंय. सगळ्यांचा निरोप घेतात. कृष्ण परमात्मा रथामध्ये बसतात. रथ निघाला. रथ निघाल्यानंतर रथ आता त्या ठिकाणी मथुरेच्या दिशेने निघतो आणि गोकुळामध्ये शोकाचं वातावरण आहे. सगळी पूर्ण जमीन आहे. गोकुळातली पूर्ण धरणी, गोपिकांच्या डोळ्यातील अश्रूंनी, गायीच्या डोळ्यातील अश्रूंनी आणि त्या गोकुळातील गोपाळाच्या अश्रूंनी ओली चिंब झाली धरणी. काय प्रेम असेल परमात्म्यावरती. परमात्मा निघालेला आहे. परमात्मा आता मथुरेमध्ये जात आहे. रथ निघाला. रथ दिशेनासे झाला आणि मग इकडे मथुरेमध्ये कृष्ण परमात्मा पोहोचतात. मथुरेमध्ये मात्र कृष्ण परमात्म्याची काही लोक वाट पाहतात, कारण आजपर्यंत भजन कीर्तन करता आलं नाही ना. आता भजन कीर्तन करता आलं पाहिजे. याच्याकरता दुष्टाचा संहार करायचा आहे म्हणून कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये पोहोचतो. मथुरेत पोहोचल्यानंतर काही काही त्या ठिकाणी स्वागत करतात, फुलाचा वर्षाव करतात. कृष्ण परमात्मा आहे, बळीराम दादा आहे, त्याच्याबरोबर बालसौंगडे आहे, पेंद्या आहे, सुदाम्या आहे, वाकड्या आहे, बोबड्या आहे. आणि मग सगळे गोपाळ त्या ठिकाणी येतात आणि सगळे गोपाळ त्या ठिकाणी आल्याच्या बरोबर त्या ठिकाणी सगळे स्वागत करतात भगवान कृष्ण परमात्म्याचं मथुरेमध्ये.
फुलं उधळतात, स्वागत केलं जातं आणि मग पेंद्या त्या ठिकाणी पाहतो आणि पेंद्या म्हणतो, कृष्णा अरे या ठिकाणी तू आम्हाला सांगितलं नाही, हे तुझ्या मामाच्या गावामध्ये एवढं चांगलं आपलं स्वागत होणार आहे म्हणून. पेंद्या जास्त बोलायचा देवाला, कारण पेंद्या जरा जवळ आवडीचा मित्र होता कृष्ण परमात्म्याचा. कृष्णाचे मित्र सुद्धा चांगले आवडीचे बरं का, कृष्णाचे मित्र. वाकड्या, बोबड्या, चांगले म्हणजे बोबडं बोलायचा तो बोबडा. हो, पेंद्या होता, वाकड्या होता, सुदाम्या होता, हे सगळे गोपाळ बाल सौंगडी त्या कृष्णाला म्हणतात, कृष्णा तू आम्हाला येताना जर सांगितलं असतं मथुरेमध्ये आपलं स्वागत होणार आहे तर आम्ही चांगले कपडे घालून आलो असतो ना, नवीन कपडे घालून आलो असतो. आम्ही शाळेच्या युनिफॉर्म मध्येच आलो, शाळेचा युनिफॉर्म, दररोजचा गाई चारायचा ड्रेस, त्याच ड्रेसमध्ये आलो. आम्ही चांगले कपडे घातले असते ना कृष्णा. हे कन्हैया, अरे आता जाऊ दे, आता चालय तर जाऊ दे, पण एक काम कर कृष्णा, हे तुझ्या मामाचं गाव आहे ना, हे तुझ्या मामाचं आहे ना. मथुरा कोणाचं गाव आहे? मथुरा कृष्णाच्या मामाचं गाव आहे, बरोबर आहे ना? तुम्ही लक्ष देऊन ऐकतायत ना? हा, माना हलवा तुझ्या थोड्या, हा म्हणजे लक्षात आलं, जागेत तुम्ही, नाही तर झोपायचात. ऐका, कथेमध्ये या ठिकाणी लक्ष देऊन तुम्ही कथा ऐकता. खरं म्हणजे हे परिसर असा, या परिसराचं नावच काय आहे? भक्ती कंस्ट्रक्शन आणि एकनाथ नगर नाव आहे. काय एकनाथ नगर? बरोबर आहे ना? एकनाथ नगर, आणि त्यातली त्यात श्रीसंत गजानन महाराजांच्या दरबारातले आपण भाविक आहेत. हे भाविक म्हणजे सामान्यत का, तुम्ही अनेक महात्म्याच्या अमृतमय वाणीतून कथा ऐकलेली आहे. तुम्ही श्रोते, जाणकार श्रोते आहेत. खरं तर तुमच्यासमोर कथा सांगावी एवढा माझा मोठा अधिकार नाही, एवढा मी मोठा नाही. तुम्ही फार मोठ्या मोठ्या महात्म्याच्या मुखारविंदातून कथा ऐकल्या, पण तुम्ही आई वडिलांचं अंत करून करून माझ्या बालकाचे शब्द तुम्ही ऐकून घेतात ना, ही सगळी तुमची आई वडिलांची कृपा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतो, संत गजानन महाराजांच्या दरबारातले तुम्ही भाविक भक्त आहेत. आणि खरं म्हणजे या धर्ममंडपात येण्याकरता सुद्धा भाग्य लागतं महाराज. इकडे बघा, इकडं दुसरीकडे लक्ष देऊ नका. चालत राहणार आहे, काय चालत असतंय, म्हणून या ठिकाणी लक्ष इकडे द्या. इथं या धर्ममंडपात येण्याकरता सुद्धा भाग्य लागतं सज्जनानो, भाग्य. इथं उगाच येता येत नाही. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लक्ष देऊन ऐका, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन हर किसी का सपना भगवान कभी पूरा नहीं करते. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान परमात्मा कृपा करते हैं. ज्याला भगवान कृष्ण परमात्मा बोलवतात ना, तोच या धर्म मंडपात येतो. नाही तर इथं कथा चालू हे कोणाला माहित नाही, सगळ्याला माहिती आहे. पण इकडे एवढेच का येतात? कारण एवढ्यालाच कृष्णाने बोलवलंय, बाकीच्याला कोणी बोलवलंय ते आपल्याला माहित नाही. अर्थात या ठिकाणी कृष्ण परमात्म्याने बोलवलेलं आहे, म्हणून लक्षात घ्या, खरा आनंद परमार्थात आहे महाराज. खरा आनंद भजनात आहे, खरा आनंद परमार्थात आहे. आनंद घेतला पाहिजे ना, म्हणून या ठिकाणी कृष्ण परमात्मा आलेला आहे. आल्यानंतर स्वागत होतंय. मथुरा हे कृष्ण परमात्म्याच्या मामाचं गाव आहे. पेंद्या म्हणतो, अरे तुझ्या मामाचं गाव आहे, तुझा मामा या मथुरेचा राजा कंस आहे, या मथुरेचा राजा कंस तुझा मामा आहे. एक काम कर कृष्णा, तुझ्या मामाला फोन लाव आणि तुझ्या मामाला म्हणाव, माझ्या मित्राला चांगले कपडे पाठवून दे. काय म्हटलं? माझ्या मित्राला चांगले कपडे पाठवून दे. भगवान कृष्ण परमात्मा म्हटला, माझा मामा माझ्या मरणावर टपलेला आहे. मी जन्माला यायच्या आधीपासून माझा मामा मला मारण्याचा प्रयत्न करतो, ते कपडे देणार आहे काय? हे मामा काय तसला मामा म्हणजे आतापर्यंत जन्माला आला नाही म्हटला, या वेगळाच मामा आहे. पण जाऊ द्या, भक्ताच्या मनातली इच्छा पूर्ण करतो परमात्मा. धोबी मामाच्या घरी जातो. ज्या धोबी मामाच्या घरी कंस महाराजांचे कपडे धुण्याकरता असायचे. राजाचे कपडे म्हटल्यानंतर राजाचे कपडे आपल्यासारखे साधे थोडेच असतात. राजाचे भारी भारी कपडे त्या ठिकाणी असे वाढत होते. पाहिले कपडे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी धोबी मामाला सांगितलं, ओ धोबी मामा, कारण मामाच्या गावचे सगळे मामाच्या गावचे सगळेच मामा आहे का नाही, सगळं गाव मामाचं. पुढचं नाही म्हणायचं, पुढचं नाही म्हणायचं, ऐका, सगळं गाव मामाचं. धोबी मामा, ओ मामा द्या ना तेवढे कपडे द्या ना, आमच्या मित्राला तेवढे कपडे पाहिजेत. धोबी मामा जरा रागावले, कारण काय कसं असतंय, या ठिकाणी मोठ्या माणसाचे नौकर सुद्धा तेवढ्याच पद्धतीने बोलतात मोठ्याने. अरे म्हटले, कपडे मागता, हे राजाचे कपडे आहेत, गपचीप वापस जा, नाहीतर तुम्हाला मला हाकलून द्यावा लागल. असं म्हटल्याबरोबर धोबी मामाला भगवान कृष्ण परमात्मा प्रसाद देतात. एका बुक्कीमध्ये धोबी महाराज
हा, एका बुक्कीत धुबी मामाचा निरोप घेतला आणि सगळ्या पेपरला बातमी आली. रिपोर्टर, कार्यारंभ, लोकाशा, लोकमत, सगळ्या पेपरला बातमी आली. एका बुक्कीत धुबी खल्लास. आणि मग त्या ठिकाणी निघाले, कपडे घेतले, कपडे. आणि ते कपडे घेतल्याबरोबर त्या ठिकाणी कपडे घातले. आता राजाचे कपडे म्हटल्यावर गोपाळ बारक आले आणि कपडे झाले मोठे. गोपाळ ते कपडे घालायचे, पुढे चालायचे, पाठीमाग रस्ता झाडायची गरज पडतच नव्हती. ऑटोमॅटिक रस्ता झाडून निघायचा. मोठाले कपडे झाले. अरे कृष्णा, असे कुठे कपडे असतात का? बारीक करून मिळाले पाहिजेत. चला म्हटले शिंपी मामाच्या घरी. चला, शिंपी मामाच्या घरी सगळी दिंडी गेली. शिंपी मामाने पेपर वाचला होता. एका बुक्कीत धुबी मामाचा उद्धार झाला. दुसरी बुक्की आपल्याला नको. हात जोडून भगवंताला विनंती केली, सांगा काय सेवा करू? भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, माझ्या बालसोंगाड्याचे कपडे शरीराला शोभतील असे करून द्या. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. कपडे चांगले करून दिले. भगवान परमात्म्याने शिंपी मामाला आशीर्वाद दिला, तुमचं दुकान चांगलं चालेल म्हणून. सध्या टेलरचे दुकान चांगले चालतात बघा. चालतात ना? टेलरचे दुकान चाललेले चांगले चालतात. कुठल्या गल्लीत जा, पिको फॉल करून मिळेल. म्हणजे आमच्याकडे आहे म्हणून सांगितलं बरं. मी दुसऱ्याचं नाही सांगत, माझं सांगतो. अर्थात या ठिकाणी सुंदर प्रकारचं वर्णन सांगितलेलं आहे. भगवान कृष्ण परमात्मा आता त्या ठिकाणी शिंपी मामाला आशीर्वाद देतात. पुढे त्या ठिकाणी जातात. पुढे 8 ठिकाणी वाकडी एक दाशी, कुब्जा नावाची दाशी आहे. चंदन दररोज उघडायची, चंदनाचा तो लेप घ्यायची आणि त्या ठिकाणी कंसाला नेऊन द्यायची. तिचं नाव सैरंद्री आहे. काय नाव आहे तिचं? सैरंद्री. पण ती 8 जागा वाकडी असल्यामुळे तिचं नाव कुब्जा झालं. कुब्जा झालं. 8 जागेवर वाकडी होती म्हणून तिचं नाव कुब्जा झालं. 8 ठिकाणी वाकडी का झाली? कारण ती पाठीमागच्या जन्मातली मंथर आहे. राम अवतारातली कोण आहे? मंथर आहे. राम अवतारामध्ये रामाला सारखं ती वाकडं वागायची. रामाला सारखं वाकडं वागायचे. राम प्रभू म्हटले, या जन्मात तू जेवढं मला वाकडं वागशील ना, पुढच्या जन्मात तेवढीच तू वाकडी होशील. म्हणून या जन्मात ती कुब्जा नावाची दाशी वाकडी झाली. आणि मग ती वाकडी झाल्यानंतर ते पात्र चंदनाचं घेतलं, कंसाकडे नेऊन द्यायचं होतं. सैरंद्री नाव कुणालाच माहीत नव्हतं, फक्त कुब्जाच नाव सगळ्याला माहीत होतं. कुब्जा नाव माहीत होतं, सैरंद्री नाव कुणालाच माहीत नव्हतं, फक्त परमात्म्याला माहीत होतं. कारण त्याला सगळं कळतं. चेटी के पैर में घुंगरू बसता है वो भी अल्लाह सुनता है. चेटी के पैर, मुंगीच्या पायात वाजणाऱ्या घुंगराचा आवाज सुद्धा त्या परमात्म्याला ऐकायला जातो. त्याला काय कळत नाही, त्याला सगळं कळतं. फक्त त्याला कळतं हे आपल्याला, बोला, आपल्याला त्याला कळतं हे फक्त आपल्याला कळत नाही. म्हणून तर आपण या ठिकाणी चुकीचं वागलो नसतो. त्याला कळतं हे आपल्याला जर कळलं असतं तर आपण कधी चुकीचं वागलो नसतो. ऐका नाही, त्याला कळतंय सगळं. आणि कळत असल्यामुळं त्या परमात्म्याला तिचं नाव सैरंद्री माहिती आहे. आवाज दिला, ए सैरंद्री. सैरंद्री म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी, मग कोण मला सैरंद्री म्हणताय? तेवढ्यात त्या ठिकाणी पाठीमागं वळून बघितलं, विचारलं, कोण मला सैरंद्री म्हणताय? मीच तुला सैरंद्री म्हटलंय. अरे या ठिकाणी तू कोण आहेस? तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा जवळ जात आहेत. कुब्जे, आज त्या ठिकाणी तुला कुब्जा नाव जरी असलं तरी सैरंद्री नाव तुझं आहे. खरं तर तुला सैरंद्री नावाने तुला आता या ठिकाणी सौंदर्य द्यायचंय. तुझ्या नावासारखं सौंदर्य या ठिकाणी तुला द्यायचंय ना. म्हणून त्या कुब्जा नावाच्या दाशीच्या पायावरती भगवंताने पाय दिला, कुब्जेच्या हनवटीला हात लावला आणि जोरात झटका दिला. कुब्जा लगेच ताईट झाली, सौंदर्य संपन्न झाले. कुब्जेला सौंदर्य मिळालं. कुब्जेवर कृपा केली भगवंताने आणि तिचं कुरूप शरीर आता सुरूपवान झालं. आणि कुब्जेला सौंदर्य मिळाल्यानंतर कुब्जेने हात जोडले, परमात्म्याला विनंती केली, चला ना माझ्या घरी. भगवंताने सांगितलं, नाही, जोपर्यंत मी मामाचा उद्धार करणार नाही, जोपर्यंत मामाचा मी काटा काढीत नाही, तोपर्यंत मी कोणाच्या घरी जाणार नाही. पुढे गेले. पुढे गेल्यानंतर कोल्यापेडे नावाचा हत्ती उन्मत्त केलेला आहे. भगवंताच्या अंगावरती हत्ती सोडला. हत्ती त्या ठिकाणी सोडल्याबरोबर तो हत्ती उन्मत्त झालेला आहे आणि तो किंचाळत त्या ठिकाणी येत आहे. हा, हत्ती निघाला. हत्ती निघाल्याबरोबर तो हत्ती निघाला. हत्ती जातोय. पण शुकाचार्य म्हणतात, राजा परीक्षित ऐक ना, राजा परीक्षित ऐक ना, सर्व विश्व ज्या परमात्म्याच्या हाती, लक्ष देऊन ऐका, सर्व विश्व ज्या परमात्म्याच्या हाती, त्याला काय करेल हत्ती? काय म्हणतात शुकाचार्य? सगळं विश्व ज्या परमात्म्याच्या हातामध्ये आहे त्याला हत्ती काय करणार आहे? हत्ती काही करू शकत नाही.
पण त्या हत्तीने लक्षात घेतलं, अरे आपल्या एका हत्ती जातीतील हत्तीचा याच परमात्म्याने उद्धार केलाय ना, म्हणून या भगवान कृष्ण परमात्म्याचा आपल्या हत्ती जातीवरती उपकार आहे, म्हणून परमात्म्यावरती स्वार करायचा नाही. म्हणून त्या कोळ्यापेडे नावाचा हत्ती धावून येतो, पण परमात्म्याच्या जवळ आल्यावर शांत होतो. भगवंताने त्या कोळ्यापेडे नावाच्या हत्तीचा उद्धार केला, त्याचे दात काढून घेतले, पुढे गेले, चानूर आणि मुष्टिकाचा उद्धार केला आणि आता रंगभूमीमध्ये जातात. रंगभूमीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी परमात्मा सगळ्यांना एकसारखा दिसत नाही, तर कोणाला कसा दिसला, प्रत्येकाला तो परमात्मा वेगळा दिसतो. जा की रही भावना जैशी प्रभू मूर्ती दिखवतीन तैशी, ज्याची जशी भावना आहे ना तसा परमात्मा त्याला दिसू लागतो. मल्ल होते त्यांना पैलवान दिसू लागला, सर्वांना वेगवेगळा परमात्मा दिसू लागला. वडीलधारी माणसं होते त्यांना आपल्या घरातला मुलगा दिसू लागला, जे भगवंताच्या वयातले होते त्यांना आपला बालसखा दिसू लागला, आणि कंसाला मात्र साक्षात तो काळ दिसू लागला. पुढे जातोय. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी आता कृष्ण परमात्मा समोर गेलेला आहे. आता सिंहासनावरती कंस महाराज बसलेला आहे. सिंहासनावरती सुवर्ण मुकुट आपल्या डोक्यावरती घातलेला आहे. कंस त्या ठिकाणी आता डोक्यावरती मुकुट घालून बसलेला आहे. आता सगळेजण म्हणतात, अरे 11 वर्षाचा कृष्ण परमात्मा आहे. 11 वर्षाच्या कृष्ण परमात्म्याच्या अंगामध्ये एवढं बल यावं, एवढी शक्ती यावी, या बलाढ्य राक्षस कंसाचा याने नैनाट करावा, आमची सर्वांची शक्ती त्या कृष्णाच्या शरीरामध्ये प्रवेश करावी, असे सगळेजण प्रार्थना करतात. आणि प्रार्थना करून आता त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा सिंहासनावरती जातात. त्याचा मुकुट काढतात, फेकून देतात. मामा आता तुझा नंबर आहे. अरे चानूर कुठे आहे, मुष्टिक कुठे आहे, अरे चानूर पळ, मुष्टिक पळ, हे माझ्यापर्यंत आला. कृष्ण परमात्मा म्हणतायत, मामा चानूर आणि मुष्टिक आता तिथं जाऊन पोहोचलेत जिथं तुला आता जायचंय. त्यांचा उद्धार झाला, ते आता पोहोचले, आता तुला सुद्धा तिथं पोहोचायचं आहे. आता त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा कंसाच्या केसाला धरतात, खाली सिंहासन वडतायत. कंस म्हणतो, अरे केसाला वडू नको. भगवान परमात्मा म्हणतायत, आता तुला कळालं का केसाला धरून वडल्यानंतर किती त्रास होतो. लक्षात आण, ज्यावेळेला माझ्या देवकी माता आणि वसुदेवाची मिरवणूक काढत होतास, आकाशवाणी ऐकली आणि माझ्या माता देवकीला रथातून केसाला धरून खाली वडलंस. अरे केसाला धरून वडलंस, किती त्रास झाला असेल माझ्या देवकी मातेला. मामा आता तुझ्या एका गुन्ह्याचा बदला घेणार आहे, आता तू चिंता करायची नाही. सगळेजण प्रार्थना करतायत कृष्ण परमात्म्याकडे एवढं शक्ती यावी आणि कृष्ण परमात्म्याने या ठिकाणी कंस मामाचा उद्धार करावा. मल्लयुद्ध होतं, त्या मल्लयुद्धामध्ये भगवंताकडे एवढी शक्ती येते, भगवान कृष्ण परमात्मा त्या कंस मामाला उचललं जात आहे. आणि आता सगळेजण पाहतायत 11 वर्षाच्या भगवंताने बलाढ्य कंसाला उचललेलं आहे आणि आता भगवान जोरात खाली आपटणार आहे म्हणून सगळे पाहतात. तेवढ्यात भगवंताने कंस मामाला जोरात खाली आपटलं आणि आपटल्याबरोबर कंस मामाचा उद्धार झाला. प्राण निघून गेला, सगळ्यांना आनंद निर्माण झाला, सगळे आनंदित झाले. आणि आनंदित झाल्यानंतर सगळे त्या ठिकाणी म्हणू लागले, अरे दुष्टाचा नैनाट आमच्या भगवंताने केला. भगवंताने उग्रसेनाला बंदीशाळेमधून सोडवलं, वसुदेव देवकीला तुरुंगातून सोडवलं आणि आता मथुरेमध्ये आनंदाचे क्षण आले. या ठिकाणी मथुरेमध्ये आनंद आहे. ही कथा इथपर्यंत शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात. शुकाचार्य परीक्षिती राजाला म्हणतात, 2 तास झालं महाराज, कितीचा वेळ झालाय, आता लय मोठा वेळ झालाय, आम्हाला महाराज पाणी प्यायचं आहे, आम्हाला बाहेर जाऊन यायचं आहे, त्या ठिकाणी पाय मोकळा करायचा आहे, गुडघे दुखतेत महाराज, तुमचं चालू आहे का वारबी, तुमचं काय या ठिकाणी. पण आता आम्हाला थोडं वय झाल्यामुळं आता आम्हाला थोडा गुडघ्याचा त्रास आहे ना, थोडा गुडघ्याचा त्रास थोडा कमी होण्याकरता थोडंसं आम्हाला पाय मोकळा करून येऊ द्या. म्हणून शुकाचार्य म्हणतात, राजा परीक्षिता आता 5 मिनिटं थोडंसं सुट्टी घे आणि मग तुम्ही पुन्हा 5 मिनिटांनी चालू येऊन बसा आपापल्या जागेवरती. सर्वांना विनंती, गोपाल कृष्ण भगवान की जय.